वरची मोयझरवाडीच्या महिला पारंपरिक सण समारंभ यावर आधारित एक नृत्य आपल्या समोर सादर करणार आहेत। वरची मोयझरवाडी। गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी। गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा। गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी। वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी। सन आयलाय गो आयलाय गो, नारळी पुनवचा मनी आनंद मावना, फुलांची दुनियेचा। हैया 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 हो, हैया 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 हो। अरे बोल बजरंग बली की जय। टाकुमाकुम 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 टाकुमाकुम, गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा। खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला पिटवून टाका। लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या जा गेला जीव झाला वेळा। त्या घरात नाही पाणी घागर, उतानी रे गोपाळा। एक दोन आला तो अमाल पुरे वाला, गोविंदा आला रे आला तो अमाल पुरे वाला। धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, जो शरण तुला आला त्याचा उद्धार तू केला। जो शरण तुला आला त्याचा उद्धार तू केला। चला मिळून सारे बोला,
बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. लक्षदीप हे उजळली घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. हे लय 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 भारी मस्तीची पिचकारी, सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. राज्याची तू ग राणी ग. आली ढुंकत नार लचकत, आली ढुंकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या राणी. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा. सुप्रिया देसाई मॅडम आपल्या समोर एक कविता सादर करतील. नमस्कार. आतापर्यंत झालेले वेगवेगळे कार्यक्रम छानच झालेले आहेत. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इथं मी छोटंसं पुष्प जोडलेलं आहे, त्याचं वाचन करून दाखवणार आहे. एक पुष्प आत्ता आणि थोड्या वेळाने वेळ मिळेल तसं दुसरं, दोन्ही एकत्र होणार नाहीत. आहेत, तयार आहेत. या ठिकाणी जागतिक महिला दिन हे जे अक्षर आहेत त्या अक्षरानुसार मी इथं रचना केलेली आहे, माझी स्वतःची आहे. जाग महिले जाग, जग चाललंय प्रगतीपथावर. जाग महिले जाग, जग चाललंय प्रगतीपथावर. गवसणी घाल तू प्रगतीपथाच्या मार्गावर. गवसणी घाल तू प्रगतीपथाच्या मार्गावर. ती गवसणी पोचू दे तुझ्या सुधारणाऱ्या आयुष्यावर. ती गवसणी पोचू दे तुझ्या सुधारणाऱ्या आयुष्यावर. कर कामगिरी अशी कोणी न तुला मागे खेचणार. कर कामगिरी अशी कोणी न तुला मागे खेचणार. मर्म जाण आजच्या गरजेचे, मर्म जाण आजच्या गरजेचे आणि प्रगतीपथाचे. हित साध आजच्या वाढत्या गरजेचे. हित साध आजच्या वाढत्या गरजेचे.
लाव कौशल्यपणाला, होईल तुझी प्रगती सार्थ. लाव कौशल्यपणाला, होईल तुझी प्रगती सार्थ. दिवा स्वप्ने साकारशील, दिवा स्वप्ने साकारशील, लाभेल जीवनाला अर्थ. दिवा स्वप्ने साकारशील, लाभेल जीवनाला अर्थ. नकोस मागे राहू, टाक पाऊल पुढे पुढे. नकोस मागे राहू, टाक पाऊल पाऊल पुढे. हां, होईल तुझा विकास. हां, होईल तुझा विकास, मिळतील आम्हा धडे. होईल तुझा विकास, मिळतील आम्हा धडे. उत्कर्ष कर तुझा आणि परिवाराचा, उत्कर्ष कर तुझा आणि परिवाराचा. सुखाने जगण्याचा आणि आदर्श घडविण्याचा, सुखाने जगण्याचा आणि आदर्श घडविण्याचा. वर्णी लागू दे हा महिला दिन महत्वाचा, वर्णी लागू दे हा महिला दिन महत्वाचा. औचित्य साधून विकास करण्या हा हक्क महिलांचा, औचित्य साधून विकास करण्या हा हक्क महिलांचा. ह्या दिनाच्या घडी घडव तुझे भविष्य, ह्या दिनाच्या घडी घडव तुझे भविष्य. ही संधी नामी आहे, करीत राहा तुझे कर्तव्य. ह्या दिनाच्या घडी घडव तुझे भवितव्य. ही संधी नामी आहे, करीत राहा तुझे कर्तव्य. महिला दिनाचे औचित्य साधून विकास करण्या हा हक्क महिलांचा, हा हक्क महिलांचा, हा हक्क महिलांचा. धन्यवाद. जांभळवाडी फणसवाडी या महिलांचं एकत्रित नृत्य कोकणचो रुबा भारी, माझ्या कोकणचो बाई तोरो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, अन आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी, माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही बलवा गाडी. दमा दमाना हाका गाडी, माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. कारी न येवा, बशी न येवा, नाही तर सुसाट आगीत गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा, माझ्या कोकणा वाटे तुम्ही बलवा गाडी. ना 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 ना. काठपदरी साडी ग, पैंजण हे पायामंदी. नथ कशी शोभे हिच्या नाकी ग. काजळ हे डोळ्यामंदी, हिरव्या हाती बांगड्या. मराठ मोळी बया सजली ग. माझे बाय तू टेन्शन घेतस काय, माझे बाय थोडं रिलॅक्स होशील काय. संसाराचं प्रेशर थोडं दूर लोट तू, कामा धंद्याचं हे दडपण इसर जरा तू. हे थोडा वेळ काढून जगना स्वतःसाठी तू ग. बेधुंद होऊन बया फिरक जरा तू. विसरून साऱ्या जगाला सैर भैर नाचो नाच गो बया. थोडं मराठ मोळ नाचो नाच गो बया. दिल खोलून आज तू नाचो नाच गो बया. सर्रा ठुंगा तो लावून वेळ झाली रांधायची. अगं ग बया नाचू मी कशी, चिंता पोरा बाळा
मी कशी थोडा वेळ काढून तू स्वतःसाठी नाच अग ग संसाराचं पझ बया इसरून तू नाच हे नाच गो बया थोडं मराठ मोळ नाच नाच गो बया दिल खोलून आज तू नाच नाच गो बया जरा ठुमका तू लावून नाच अतिशय सुंदर असं नृत्य या महिलांनी केलेलं आहे. डोंगरपाल हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका आपल्या समोर सादर करणार आहेत एकांकिका. हिरा ऐकलेस तोफांचे इशारतीचे आवाज. शिवबानी अफजल खानाला नमवलं. काय काय म्हणतेस? राजानी वाघ नक्र पोटात खुपसून अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खान संपला. जगदंब जगदंब जगदंब. आई भवानी साक्षात शिवबांच्या पाठीशी उभी ठाकली जणू. महाराष्ट्रावरचं संकट जगदंबेच्या कृपेनं दूर झालं. आता आठवतोय तो काही वेळापूर्वीचा प्रसंग. शामियानात अफजल खानाला भेटायला जाताना शिवबा आमचा निरोप घ्यायला आले होते. तेव्हा आम्ही आमच्या हृदयावर दगड ठेवून त्यांना निरोप दिला. पण नंतर आमचं हृदय सारखं धडधडत होतं. मनात भलते सलते विचार येत होते. काही दगा फटका होईल असं वाटत होतं. आम्ही त्यांना निरोप दिला ते एक वीर माता म्हणून. पण नंतर जे माझं मन शंकित झालं होतं ते एका आईचं हृदय होतं. त्या अफजल खानाने विजापूरच्या भर दरबारात पैजेचा विडा उचलून प्रतिज्ञा केली होती. कौन शिवाजी, उस चूहे को मैं जिंदा या मुर्दा घोड़े पर लाद कर ले आऊंगा. तेव्हा सारा महाराष्ट्र थरारला होता. अलम दुनियेत अफजल खानासारखा कावेबाज आणि कपटी माणूस नसेल. 6.5 फुटाहून उंच पोलादी पहार नुसत्या हाताने वाकवणाऱ्या अमानुष ताकदीच्या अफजल खानाला राजे भेटायला गेले होते. पावला पावलावर आणि प्रत्येक क्षणाला सावध राहणं फार गरजेचं होतं. पण अखंड सावध असणाऱ्या शिवबानी प्रत्यक्ष मृत्यूला शह दिला. जगदंब जगदंब. हिरा, याच अफजल खानाने शिवबांचे भाऊ संभाजी राजे यांना युद्धात कपटाने मारले. थोरल्या महाराजांना विजापूरच्या दरबारात कैद झाली ती याच्या चिथावणीमुळे. आज शिवबानी अफजल खानाला धुळीस मिळवून त्याचा सूड घेतला. स्वराज्याच्या मातब्बर शत्रूला त्यांनी पार नेस्तनाबूत केलं. स्वराज्य स्थापनेच्या मार्गावरील शिवबा आणि मावळ्यांचा आजवरचा प्रवास तसा साधा सोपा नव्हता. पावला पावलावर साक्षात मृत्यू सावली सारखा मागून फिरत होता. असंख्य मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. या स्वराज्याच्या हवन कुंडात हसत हसत त्याने उडी मारली. आज ते सगळे तृप्त होतील. हिरा, तुला आठवतंय? एका स्त्रीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या त्या उन्मत्त अशा रांझाच्या पाटलाला शिवबानी अवघ्या 16व्या वर्षी हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली. तेव्हा
मावळ खोऱ्यातील अवघ्या माय माऊलीनी आपल्या पंच प्राणांनी शुभांचं औक्षण केलं होतं, तेव्हा आम्हाला धन्य वाटलं होतं. तेव्हा आम्हाला धन्य वाटलं होतं, कारण आम्ही शिवबांना दिलेले रामायण महाभारतातील धडे व्यर्थ जाणार नाही हे आमच्या लक्षात आलं होतं. यवनांच्या घोड्यांच्या टापाखाली सारा महाराष्ट्र भरडला जात होता. लेकी बाळींची अब्रू वेशीवर टांगली जात होती. उभी पिके धडाधडा पेटत होती आणि देवळे आणि देवांवर तलवारी हातोडे पडत होते. तेव्हा इथले सरदार, इथले वतनदार शंडासारखे मान खाली घालून त्यांची चाकरी करत होते. पण तेव्हा शिवबा आणि त्याचे सवंगडी प्राण तळ हातावर घेऊन स्वराज्याची शपथ घेऊन ते उभे ठाकले. आज एका राक्षसी शक्तीचा आणि कपटी राजनीतीचा राजांनी पराभव केला. ऐक ऐक ते तोफांचे आवाज, तलवारींचे खणखणाट, हत्तींचे चित्कार, यवनांच्या किंकाळ्या आणि मावळ्यांच्या हर हर महादेवच्या गर्जना. गेला कान लयास गेला. आता स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघताना शत्रू 100 वेळा विचार करेल. सगळ्या गडावर आनंदोत्सव साजरा करा. अवघ्या महाराष्ट्रात दिवाळी साजरी होऊ द्या. या देशीचे देव, देवळ, शेत, पिक, लेकी बाळी सुरक्षित झाले. शिवबांचं ध्येय आणि लक्ष एकच आहे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. खरंच एक आई म्हणून मी धन्य झाले. लवकरच सारा हिंदुस्तान यवनांच्या विळख्यातून सोडवायचा आहे. शिवबाचं ते स्वप्न आहे. पण गेली काही शतके या मातीतला कोणी राजा झाला नाही. पण आम्हाला खात्री आहे शिवबा लवकरच हिंदुस्थानाचा स्वाभिमान पुन्हा मिळवून देईल. या देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देईल. आई जगदंबेच्या आशीर्वादाने असेच घडो आणि असेच घडेल. जगदंब जगदंब जगदंब. अतिशय सुंदर असं जिजाऊंचं एक मुखाने गीतही आले तुमच्या आजही तुमच्या पुढे. हसत मुखाने गीतही आले आज हो तुमच्या पुढे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. या इथे उतरली माता त्या रायगडाची माची. बांधुनी पुत्रा पाठीशी लढली राणी झाशीची. या इथे उतरली माता त्या रायगडाची माची. बांधुनी पुत्रा पाठीशी लढली राणी झाशीची. हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे. हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. सन्मानाची फरफट होणे तिला वाटतो गुन्हा. जिजारमा आणि सावित्री या इतिहासाच्या खुणा. सन्मानाची फरफट होणे तिला वाटतो गुन्हा. जिजारमा आणि सावित्री हा इतिहासाच्या खुणा. कधी न जाओ ते आपल्या चारित्र्याला तडे. कधी न जाओ दे आपल्या चारित्र्याला तडे.
या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या फुलांचे सडे. उरी वाढुनी गर्भ आपुल्या बनते जीवनदाता, म्हणून भारत भूला मी म्हणतो भारत माता. उरी वाढुनी आपुल्या बनते जीवनदाता, म्हणून भारत भूला आम्ही म्हणतो भारत माता. विनोद तुमच्यासाठी लिहितो गीत कविता धडे, विनोद तुमच्यासाठी लिहितो गीत कविता धडे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. हे मी ऐकली सोरील्या डोले मुंबईच्या किनारी, अगं मारतीन चोली हानलेन गोली ग चल जाऊ बाजारी. मी ऐकली सोरील्या डोले मुंबईच्या किनारी, अगं मारतीन चोली हानलेन गोली ग चल जाऊ बाजारी. हे मी ऐकली सोरील्या डोले मुंबईच्या किनारी, सपोर्ट जरा आवाज गोली ग चल जाऊ बाजारी. तेरे पीछे ये बोरा आई जो आई. दरिया किनारे एक बंगलो का पोरी जय जो जय, दरिया किनारे एक बंगलो का पोरी जय जो जय. मेरा दिल ले गई तोरी कोणाची. चांदण चाहून होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते
एकदा जोरदार. आम्ही एक आई किती कष्ट करते मुलासाठी याच्यावर एक गाणं म्हणणार आहोत. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हाताना. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हाताना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना उशीर माझा होई. शाळेतून घरी येताना आई उशीर माझ होई. गल्लोगल्ली पाहत फिरे फिरे ग तू आई. गल्लोगल्ली पाहत फिरे फिरे ग तू आई. तुझ्या गया प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या गया प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. हाडाची ग काढे करुणी केले रक्ताचे पाणी. हाडाची ग काढे करुणी केले रक्ताचे पाणी. तुझ्या सारखे कष्ट गाई नाही केले कोणी. तुझ्या सारखे कष्ट गाई नाही केले कोणी. तुझ्या गया मायेची सर कोणाला येणार नाही. तुझ्या गया मायेची सर कोणाला येणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अतिशय खालची फणसवाडी महिला एक सुंदर असं गीत आपल्या समोर सादर करणार आहेत. आता पुरं झालं घरात बसून. आता पुरं झालं घरात बसून. उठ हक्कासाठी कंबर कसून. उठ हक्कासाठी कंबर कसून. चूल आणि मूल यातच गेलं. चूल आणि मूल यातच गेलं. जीवन नारीचं वाया गेलं. जीवन नारीचं वाया गेलं. या जगाची तू जननी असून. या जगाची तू जननी असून. उठ हक्कासाठी कंबर कसून. उठ हक्कासाठी कंबर कसून. दुःख ही सारी तुझ्याच पदरी. दुःख ही सारी
तरी जळली सदा तू तुझ्या उदारी जळली सदा तू तुझ्या उदारी रात्रंदिनी सेवेशी असून रात्रंदिनी सेवेशी असून उठ हक्कासाठी कंबर कसून उठ हक्कासाठी कंबर कसून या विश्वाच्या धर्मरूढीने या विश्वाच्या धर्मरूढीने छळ तुझा केला या विश्वाने छळ तुझा केला या विश्वाने तोडून कडे ये वाघीण बनून तोडून कडे ये वाघीण बनून उठ हक्कासाठी कंबर कसून उठ हक्कासाठी कंबर कसून स्त्री मुक्तीचं लेऊन लेणं स्त्री मुक्तीचं लेऊन लेणं सावित्रीचं गातू गाणं सावित्रीचं गातू गाणं या आव्हानाला पेलूया हसून या आव्हानाला पेलूया हसून उठ हक्कासाठी कंबर कसून उठ हक्कासाठी कंबर कसून आता पुरं झालं घरात बसून आता पुरं झालं घरात बसून उठ हक्कासाठी कंबर कसून उठ हक्कासाठी कंबर कसून उठ हक्कासाठी कंबर कसून किती काळ गेला युगे युगे गेली किती काळ गेला युगे युगे गेली किती तरी सावल्याना का उन्हाची ही भीती विसरू नको धगधगती आग नारी तू मशालीची धगधगती आग अंबे जा दुर्गे जा नव्या युगातील नारी जा अंबे जा दुर्गे जा नव्या युगातील नारी जा होती मुक्ताई कधी तू होती जाऊ अन्यायाच्या बेड्या जुगारणारी तू साऊ होती मुक्ताई कधी तू होती जाऊ अन्यायाच्या बेड्या जुगारणारी तू साऊ तूच अहिल्या तूच मणिकर्णिका झाशीची राणी तूच अंबिका सिंहासनी इंदिरा झेप घेई कल्पना ओव्या गाई बहिणाबाई लता गान कोकिळा अवतरली जणू गंगा फुलविण्यात उभा फुलविण्यात उभा अंबे जा दुर्गे जा नव्या युगातील नारी जा अंबे जा दुर्गे जा नव्या युगातील नारी जा बदलली ती दुनिया आता बदलला तो काळ मनगटाने तुझ्या तू लिहिले सभाळ बदलली ती दुनिया आता बदलला तो काळ मनगटाने तुझ्या तू लिहिले सभाळ उठू नको आता मागे हटू नको तू उठू नको आता मागे हटू नको तू प्रतिपदेचा चंद्र तू नारी तू महान नारी तू महान अंबे जा दुर्गे जा नव्या युगातील नारी जा अंबे जा दुर्गे जा नव्या युगातील नारी जा किती काळ गेला युगे युगे गेली किती काळ गेला युगे युगे गेली किती तरी सावल्याना का उन्हाची ही भीती विसरू नको धगधगती आग नारी तू
जाग दुर्गे जाग, नव्या युगातील नारी जाग, अंबे जाग दुर्गे जाग, नव्या युगातील नारी जाग, जाग तू नव्या युगातील नारी जाग, जाग तू नव्या युगातील नारी जाग. आम्हा समतली काय माहिती. आता लाकडासून इलोय तर आता हे तांदूळ वेचतय जेवण करून. कितके हे गुंडे आणि काय गे परबिनी, काय गे रेडकारणी. अगे काय करतो. तांदूळ वेचत ये बस. बसतले काय लग्नाक गेले गे. ते लग्नाक नुसतं गरमीन म्हाका थार जायना. कोणाचं लगीन. ते आमच्या त्या दुसऱ्या वाटातला होता गे. तुका काय गावात वळ आणि कुठे वत असली तुझी खबर. ये अगे काय गे तांदळात नुसते गुंडू आणि गोटो नुसतो. अगे कितके भरपूर येतले बायका तरी काही एक नाही. नुसतो गोटो आणि ते गुंडे. घरात या भातामुळे ना घरात किलेच जात जेवणाच्या टायमाक बरोबर. तुमच्या मी म्हणते आमच्याच घरात नाही गे व्हायला. ते येत असले आणि जिला येत असलो दोघा काय करतले. हे 4 डोळे लांब सुद्धा दिसणार नाही. तू लग्नासून मी आता लाकडासून जेवण करूचं असं. गरमीन थारो जायना म्हणून मी तुझ्याकडे वाज येऊन बसायचा. बस बस जेवण केलंय गे थोडासा. हो काय तुका म्हणा होते गे. म्हण म्हण. ऐक सांगतो. सांग सांग. मी तुका काय सांगते ना ऐका घे. कोण बघणार नाही तुका. नाही कोण नाही आमच्याकडे कोण येणार नाही. ऐक सांगते. ते आमच्या बाजूवाला पोरग्याला तुका माहिती आहे. ते बाबल्याचा चोडू. होय होय बाबल्याचा चेडू माहिती आहे. अगे बाय माझे काय तुका सांगतलो. माझं घर होय आणि त्याचा घर होय. त्याच्या वसरेकच माझं घर. आणि जो माझं जेवणाचं होरी आहे ना ती बरोबर त्यांच्या बाजू घेत आणि आमची खिडकी. तू सगळं नुसता आता मुंबई सुनीला थैसून नुसता जा काय बोलता मराठी करून बोलता. काय म्हणून सांगतलो. कधी गेला मुंबईत. 4 महिने जाऊचे ना. 4च झाले. जसा का त्या जन्माचा जा मुंबई. नाहीतर का. अगे माका सांगा औषिक कळा होया. कितके ते मित्र आणि कितके ते मैत्रिणी रे बाबा बाबा रातभर आमका न्हीस ना. अगे औषध त्याची लगीन झाली तेव्हा भाषात बोला होती. मी आणखी म्हणतो या बाबल्या मुंबईचा पोरग्या दिला कोणी. तू मॅड झालो. अगे तर माझ्या मायरचा माझं आवड हो आणि पुढचं आवडतेच. घरातली परिस्थिती बघशी तर काय ना आज बापूस नुसतं मोलमजुरी करू ह्याका भागाई होत आणि ह्या आज आली के मारीत. आता दाखयता शहाणपणा कोणा आमका. तुका माहिती आता मुंबईचा इला ना पण तेच तर जाय होता मगे. मी काय म्हटलं गो बाय असं केलं कण. तू मला हटकतोय माझ्यासारख्या नाही हटकूच. या परत हाग मत शिरा मारू माका काय गरज असा. आणि तुका मी सांगा तिने पोरसू लायला काय गे. जाय होती औषधी चढू त्या दिवशी त्या पुरुषाकडे वाटतं. तुका सांगते गंमत काय ती. तेच तर ती पोरसाद होती आणि अगे मम्मी म्हणता आवशी. आवशी म्हणा आवशी. आवशी म्हणान साथ घाली पहिला. मम्मी ही कसली हो झाड लावली. मुंबईची भाषा नाही ती मुंबईची. मिरशंगेची झाडा करी त्यांनी बघूक ना. त्या का वाटत का आम्ही मुंबई बघूक ना म्हणजे ह्यांका काय सांगला तरी चालतला. आम्ही का बघू ना. तू बघले नाही गे बाय आमका ती मुंबईत नको. अगे बाय सांगतात का रेल्वेतून असं उतरावया पटकन चला वया होई कोणा गे बाय माझं गाव बरं. आणि नको ते. अगे ते कपडे धुक जाता ना. कपडे धुक जाता मता ते बघले करी नाही. अगे बाई औषध भाणा होता. सांगता मम्मी मी नाही जाणार कपडे धुवायला मला जमत नाही. जी मग वॉशिंग मशीन हाडू. पार्लर ना मुंबईत पार्लर घातले मशीन हाडू आहे कपडे. ह्याका काय आला मशीन मग ते औषध हाडू बिचारी सुकान कपडे तरी धुई. आणि तुका काय गे बाई सांगतलो काय आकारता काय मुराडता त्याच्यापुढे त्याची आस मुराडता. बघे आमच्या गावात इतकी पोरा असं सुंदर असं शिकलेली असत तरी त्यांना गर्व कधीच नाही. मुंबईत सुंदील काय घे काकी बरी असे काय विचार. आमच्या गावातली पोरा खूप बरी येतात. ह्यांच्यासारखी ना 2 दिवस गेली की नोकरी करून दाखवत
आणि कपडे काय गे वायता घालता रे बाबा 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 घालणाऱ्याक नाही तर बघणाऱ्याक बघणाऱ्याला आमचं गावातलं लोक मग बघून बघून घेतो बरं जिलेटिंग देतो हा तुका माहिती नाही आमच्या गावातले असलं आवड ना फालतू हो बरा राव ते सांगतात बरी राहा तुम्ही म्हणजे आम्ही तुमका थो बरी असो असला आणि ते मित्र मित्र घेऊन येऊ होय दाखवता गाव दाखवता ना नाहीतर काय अगे बाय माझे तुका काय सांगतलं तेच तर खयचे बाय लग्नाक जावा का ते कॅच कसे असे बाय का सरळ काय केल्या नुसते गम लायल्यासारखं काय पार्लर नाही का पार्लर त्याचा माका वाटत मी गम लायलो काय घेते काय माहिती बाई आमका तर काय विचारू नको त्या पार्लरचा माझ्या मी बाय पार्लरचा आमका काय माहिती आम्ही कधी जाऊ नाही कोण सांगता का हे गल्लीतनं गेला का ते गल्लीत जातात ते गल्लीतनं गेला का ते गल्लीत चुकलंय तर मी बाय माझ्या झिला गाणी चढवत होते मी बाबा मुंबई गावते ना तुम्ही तेवढं सुखात माका बाबा तुमची मुंबई नको माझं गावात बरं मग काय बाय दोंपार झाले नाही के दोंपार तर माका अजून जेवण करूच आहात या लग्नासून जेवण इलय असतली नाही गे बाय जेव माका ना आवडना सगळीकडे जेव वाटतं का मी जेवकच जाते तो जेवकच जाते लग्नाक आणखी किती तो जेवल्याशिवाय येतो माझ्या करता बघ जेवण कितके असतात तांदळात गुडे गावतात म्हणून सांग हा जाते चाय घेतो कोणी असा तू मॅड काय गे अगे वाजले कितके ते वादळ पण आता इलय म्हणून तुका चाय तरी विचारतो माका बाय चाय नको आता ते घरा घेऊचो टाइम झालो जेवचो माका सुद्धा जातले आणि म्हणतले खडे गेलेलं फिरा मी का फिरात असतो नाही अजिबात नाही फिरून माका मी सांगा माझो योग सवयचं गुण हा कोणाची मी गजाल करणे नाही ह्याचा त्याचा ह्याका मी कधीच कोणाचा करणे नाही आता ह्या पोराचं सांगले म्हणजे काय गेला ध्यानात तुका सांगलं ते माझ्यासारखं हो म्हणून तुका मी सांगलं आणि तुका सांगतो मी ह्या सांगलं ते कोणाक सांगशील सांगा नको हा माका सवय ना कोणाचा ह्याचा त्याचा करूची आणि कोणच्या गजाली करूची सुद्धा माका सवय बरं गे ते घराकडे येते चल नाहीतर मी जाते अरे देवारे उठत सो नाही गे गावना झोपरा येतो भरा चल सांगा नको हा नाही चल कोणाची गजाल नको म्हणून सांगता आणि सगळा पातळ आणि सर बसा सांगा नको अतिशय मनाली महेश देसाई आणि सहकारी वरची मोयझरवाडी यांचं एक नृत्य स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मर्तुकामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळही नाने तयाला आज्ञे विना काळही नाने तयाला परलोकीही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य
स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भितोसी भय हे पडू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
सासू गाऊ रागव खेळूया पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा गोबर भेंडी गोबरा नाचे अक्षरे खिडक्या नवशीला उभ्या वाटेन वाहिली गेला सरसर गोविंदाई मजमरी गुलाल बेबी या बाई किनारा साया आमच्या वीणा गालाया एक वेणी मुंबई सोनियाची साखळी फडो फडो रे सोनारा आणि मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या अतिशय सुंदर असं नृत्य. शोक 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 हा हो ठो 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 खाल्ल्यानी भाई अरे त्यांनी सगळा भात खाल्ल्यानी माझा शी 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 हो हो काय ह्या खाल्ल्यानी काय केल्यानी सगळ्या भाताचं इदवस करून टाकल्यानी खाल्ल्यानी तर खाल्ल्यानी इसकल्यानी आणि भुतून थापे मारून ठेवल्यानी. हा काय करू 2 दिवसा गेली व्हरण्यातल्या त्या दशरथ काकाकडे गेलेलोय मी तरी हात 3 पायले मका भात दिलेल्या 3 पायले भात दिला आणि पेज उतला करूची आणि पोळण घालूची काय असा घरात घालून सगळ्यांनी उतला खाऊया नया भाताची पेज बरीशी. हाव ठाव 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 हाव गेली खडे गेली कोंबडी ती कोणची ती हाव ठाव हो तांबडो कोमो कोलाचो हो दादा माळकराचो सो दिसता. होय होय त्याचाच तो केदी रे बाबा त्याची तारू असा आरू आणि त्या कापलो तर मटण पडताला 2-2.5 किलो. तितक्या टायमात जर बघा हलपाटा घाललो तर बरं धरून त्या हलपाटात दितलो होतो मरण होतो. काय समजलं नाही. शिटल्या ग शिटल्या चुलीर घातली मटण बघ जरा नाही तर करपान जाय शिरा पडली भाता कोंबड्याने शिरा मारली ती बघ. काय करू आता लागी तितक्या करू होणार ह्या काय माका सामान हा नाही काय करू ता बघलंय काय गो आप बघलंय
नाही तर आता करपला तो खायला वाटतो आबा देवकार गेलेलं शिकारीत आताशी खावट असतं खुयखुय काय केल्या काकी टाकल्या रात्री हळूच माका ती पोस्टी हाडून दिल्या आणि हुनंगलेलं काय काकांका वाईट चटणी करून घाल बरो पोर बावड मायच बरं त्या मटणाक शिरा मारू ग्रवले आणि भाताचोही दिवस झालो शावत्या गो शावत्या कडे गेलोय कोंबडी कोणची ती ओळखीची हात आले हळे ये सांग नका बघया हॅलो गो शावत्या या नाही पाटल्या जरा कडे गेला काय माहित गेला असताना तर वैल्या वाटाक काल सांगा होता माका त्या वैल्या राजा काका गेर येतो मोठं कसलं फळ हाडलो काळो त्याच्यात ती नाचतत गातत भजन करतत रामायण भावारत काय काय लागता लोक काय करतो चारणी दितात आणि बसतात जाऊन बघू तडेच ह्या गेला उळजावला ह्या गेला तडेच गेला माका नाही सांगा जाऊया गे तडे हुनान सांगलेले अंजला नियमात जातलो होतो आता काय करतलो बघतोय आधी ते मटणाक शिरा मारतोय आणि जाती वैल्या वाटाक मग लोका म्हणतली इला चाळाक इला चाळाक इला चाळाक अतिशय सुंदर चार झाले मना हो पाखरू होऊन दिस चार झाले मना हो पाखरू होऊन पान पान आलत आणि पान पान आलत आणि झाडबावरून दिस चार झाले मना हो पाखरू होऊन दिस चार झाले मना हो पाखरू होऊन सांजबी जे भाई आठव आठव सांजबी जे भाई आठव आठव दूर कुठे मंदिरात होई घंटारव उभांग भर राही काट सरून दिस चार झाले मना हो पाखरू होऊन दिस चार झाले मना हो पाखरू होऊन ला 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 नकळत आठवणी जसे विसरले नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेड पिसे सूर सनई भरून दिस चार झाले मना हो पाखरू होऊन दिस चार झाले मना हो पाखरू होऊन झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा आता जरी आला इथे ऋतू वसंताचा ऋतू हा सुखाचा इथला गेला ओसरून दिस चार झाले मना हो पाखरू होऊन दिस चार झाले मना हो पाखरू होऊन पान पान आर्त आणि पान पान आर्त आणि झाड बावरून दिस चार झाले मना हो पाखरू होऊन दिस चार झाले मना हो पाखरू होऊन दिस चार झाले मना पाखरू होऊन
समोर शृंगी चोवळेसार ही स्वरचित एक कविता आहे, तर ती सादर करणार आहे. सध्याचा म्हणजे या टायमिंगला शृंगीची फुलं सगळीकडे दिसतात फुलेली. आमच्या आईच्या म्हणजे माझ्या आईच्या किंवा आजी होती त्यावेळी या सीझनमध्ये त्यांच्या डोक्यात जास्त करून शृंगीचा वळेसर दिसायचा आणि त्यांचं ते प्रेम आहे ना शृंगीचं ते म्हणजे फुलांचं या कवितेत मी थोडंसं मांडले. खरं तर आमच्या माहेरी 2 सवत होत्या, एकीचं नाव बाई आणि दुसरी नाणी होती. मी त्यांना डोळ्यासमोर ही ठेवून कविता केली, बघा आवडली तर. सुरंगीचो वळेसार माळून सुमला बघ बायसून दुडी भरून आणता, सुरंगीचो वळेसार माळून सुमला बघ बायसून दुडी भरून आणता आणि तेका बघ नाणी कशी खिडकीतून वाकान वाकान बघता. हातभर वळेसार माळल्यान कसं तेका बरं दिसता, हातभर वळेसार माळल्यान कसं तेका बरं दिसता. नका येदो देवचो होतो एकटाच आपला मुराडता. फुलाक कधी हेचो हात काय वर जावचो नाय, आंबाड्यापासून कपाळभर माळीत याक कोणाक देवचा नाही. उद्या सकाळी बघ तिया भिनभिनाक मी शृंगाक जातले, नानी मनाशीच घालता घाट. 2 हातभर वळेसर माळून सामक्या मिरयतरे बघ मजू थाट. कोंबडं आरवलो उठली नानी, बेगी बेगी सुरगी बुडी गेली. सकाळचा आता सुरंगीचा रूप बघून येडीत झाली. गर्द भरल्या काळोखात त्या सुरंगीचे कळे जसे आबाळ भरल्या चांदण्यागत वाटत. त्यांका बघितच नानी खुळ्यागत म्हणता, मी हयच रोवते. सुरंगीचं वास नाक भरून भरून घेता, पण मन काय भरणार नाही. फुटलेले कळे काढून काय संपणत नाही. आता फुला गेलेल्या कळ्यांचो वास बुंग्यापर्यंत पोचलो आणि त्यांच्या नादमय सोबतीत कळे काढूक आणखी हुरूपिलो. सकाळच्या फुलांनी भरलेली सुरू जणू नटलेल्या घरंदाज सवाशणीसारखी दिसता. कधी बघितलंय का? सुंदर दिसते. सुरंगीचं झाड आहे ना ते सकाळी कधीतरी बघा, इतकं सुंदर की तुमचं मन अगदी प्रसन्न होईल. सकाळच्या फुलांनी भरलेली सुरू जणू नटलेल्या घरंदाज सवाशणीसारखी दिसता. तिचा देखणा रूप बघितच रवासा वाटता. सगळा डोळ्यात आणि मनात साठवून नानी घरा गेली. घसघशी सोन्यासारखं वळेसार करून घराघराक पावली. म्हणता एकट्यान माळून काय पोट भरणार नाही, म्हणता एकट्यान माळून काय पोट भरणार नाही. सगळ्यांका वाटून घेवचा हीच आमची रीती. सुरंगीचा फूल ह्याच तर सांगता, आता काय सांगानी किती. थँक्यू. यानंतर धनगरवाडी गीत सादर करण्यासाठी महिला आपल्या समोर येत आहेत.
अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने में फूलों का रास्ता है मेरे सामने भारी देवा बाई पण भारी रे तांबडी तांबडी चमकते उन्हात तांबडी तांबडी चमकते कान में है जिसके बाली वह बीटीएस की घर वाली। ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी दळण दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात असा कारे पांडुरंगा केला सखावा अलंकार विसरुनी गेलास देवा असा कारे पांडुरंगा केला सखावा अलंकार विसरुनी गेलास देवा वाक दिली तू अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात
दासी जनीच्या घरात दासी जनीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप दासी जनीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावे जाणून तू अंतरी हाळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात सोपान ऐकून ती जनाईची वाणी देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी सोपान ऐकून ती जनाईची वाणी देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी दावी आली की मया खरी हाळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊन स्वरात हाळ चोरीचा माझ्यावरी हाळ चोरीचा माझ्यावरी हाळ चोरीचा माझ्यावरी हाळ चोरीचा माझ्यावरी. अतिशय सुंदर असं मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा. तरज थई म्यान तरज इकवट बनिए सान तरज तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल मिलके बने एक नवा सुरताल. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मुंहिंजो सुर तुंहिंजे सां प्यारा मिले जॾहिं गीत असांजो मधुर तरानो बणे तॾहिं. இசைந்தா நம் இருவரும் சுரமும் நமதாகும். திசை வேறானாலும் ஆழிசேர் ஆறுகள் முகிலாய் மழையாய் பொழிவது போல் இசை நம் இசை.
ನನ್ನ ದನಿಗೆ ನಿನ್ನ ದನಿಯ ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮ ದನಿಯ నా స్వరము నీ స్వరము സംഗമമായി മനസ്വരങ്ക അവതരിഞ്ചി എന്റെ സ്വരവും നിങ്ങളുടെ സ്വരവും ഒത്തുചേർന്നു നമ്മുടെ സ്വരമായി তোমার সুর মোদের সুর সৃষ্টি করো কই সুর তোমার সুর মোদের সুর সৃষ্টি করো কই সুর সৃষ্টি হো ওই কোতান তোমা মোরা স্বরর মিলন সৃষ্টি করি চালু ঐক্যতান મળે સૂર જો તારો મારો બને આપણો સૂર નિરાળો माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर मिले मिले बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के ओ मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा अतिशय सुंदर असं नृत्य मिले सूर मेरा तुम्हारा अशाच प्रकारे नको किती सुंदर दिसते पूर्ण अरण्य. मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेने आणि राज दरबाराचा त्याग करून इथेपर्यंत माझ्या मैत्रिणीसोबत आले आहे. खरंच या अरण्याची शोभा पाहण्यासाठी. पण माझ्या या मैत्रिणी राहिल्या कुठे? खरंच त्यांना हाक मारणं हेच योग्य आहे. ए पूर्वा, अगं ए पूर्वा, दुर्वा, अगं ए दुर्वा, अगं या या लवकर या, अगं या ना लवकर. शपथ, अगं बघा ना तो पानोटा कसा सुंदर मंद गतीने वाहतोय. अगं बघ ती कोकिळा किती मधुर आवाजात गाते. खरंच तिचे ते स्वर ऐकून मनाला एकदम तृप्तपणा येते. मन कसं भरून जाते आणि शहारे येत आहेत. खरंच मंद मंद बाई मंद 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 लहरिया गार गार वारा मंद मंद लहरिया गार गार वारा गार गार वारा गार गार वारा मंद मंद लहरिया गार गार वारा सुगंध चोहीकडे सुगंध चोहीकडे या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले मंद मंद लहरिया गार गार वारा
बाई मंद मंद हो मंद मंद या मंद 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 लहरिया गार गार वारा गार गार वारा गार गार वारा सुगंध चोचीकडे सुगंध चोचीकडे या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले इकडे जाई तिकडे जुई इकडे जाई तिकडे जुई इकडे जाई तिकडे जुई चोरून पाहती कशाम कमली चोरून पाहती कशाम कमली आला वसंत आला वसंत आला वसंत आला वसंत आला वसंत आला वसंत डोलत माझ्याकडे डोलत माझ्याकडे या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले मंद मंद लहरिया गार गार वारा मंद मंद बाई मंद मंद हो मंद मंद हा मंद 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 लहरिया गार गार वारा गार गार वारा गार गार वारा सुगंध चोचीकडे सुगंध चोचीकडे या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले मुके ससेते हरणे पाडसे मुके ससेते हरणे पाडसे मुके ससेते हरणे पाडसे दुड दुड धावत किती मौदेने दुड दुड धावत 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 किती मौदेने दुड दुड धावत किती मौदेने मुके ससेते हरणे पाडसे मुके ससेते हरणे पाडसे दुडू दुडू धावत किती मौदेने दुडू दुडू धावत किती मौदेने आला वसंत 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 डोलात माझ्याकडे डोलात माझ्याकडे या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले या गंधात मन माझे डोले मंद मंद लहरिया गार गार वारा मंद मंद लहरिया 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 गार गार वारा गार गार वारा गार गार वारा सुगंध चोहीकडे सुगंध चोहीकडे या गंधात मन माझे डोले 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 या गंधात मन माझे अतिशय सुंदर असं दशा सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला ग कान्हा आला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतोय उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. स्पंदन या कार्य वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सश्यामलाम मातरम वंदे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय महिला